scripture that the topic is God's kingdom. आणि जसं आपण वचन बघत आहे विषय जो आपला आहे देवाचं राज्य. And under that now we are into the topic, the kingdom of God is in righteousness, peace and joy in the Holy Spirit. आणि आणखी एका विषयामध्ये आपण आहोत ते म्हणजे देवाचं राज्य हे नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याचा जो आनंद आहे त्यामध्ये आहे. So we are into the topic of joy. आणि मग आज आपण आनंद त्या विषयामध्ये आहोत. So under that joy we looked into what are the how we can receive, what are the principles that helps us to walk in joy. आणि मग त्या आनंद या विषयाच्या अंतर्गत आपण शिकत आहोत की कोणकोणते नियम आहेत जे नियम आपल्याला त्या आनंदामध्ये चालण्यासाठी सहाय्यभूत होतात. Joy is something God can restore. आणि आनंद म्हणजे काय आहे तर आनंद म्हणजे ते आहे की देव आमच्यामध्ये घालू शकतो, देवच घालू शकतो तो आनंद आहे. So this is the first principle we saw. आणि ही पहिला नियम आम्ही शिकलेला आहोत. And second principle is that joy is found in the presence of the Lord. आणि दुसरी गोष्ट आम्ही शिकलेली आहे की आनंद जो आहे आम्ही देवाच्या उपस्थितीमध्येच आपल्याला मिळू शकतो. And where is the presence of the Lord? आणि देवाची उपस्थिती कुठे आहे? No doubt He is Emmanuel, He is everywhere and He is with us. आणि ह्यामध्ये शंका नाही की तो सार्वभौम देव आहे, तो सर्वत्र आहे आणि तो आपल्या बरोबर देखील आहे. He is the omnipresent God. He is all everywhere. आणि तो सार्वभौम देव आहे म्हणजे तो सर्वत्र उपस्थित असणारा देव आहे. So today people believe as a Sabbath, as a holiday, people celebrate, come in the house of the Lord and worship in different places, thousands of lakhs of places. आणि मग आज लोक विश्वास करतात जसं सुट्टीचा दिवस आहे आणि शब्दात म्हणून आपण पाळतो आणि लाखो ठिकाणी लोक एकत्रित येतात आणि प्रभूची आराधना आणि उपासना करतात. And God dwells in the praises of His people. आणि जसं देवाचं वचन सांगतं की देव तो त्याच्या लोकांच्या स्तवनामध्ये बसणारा देव आहे. So today God is here. आज देव इथं आहे. Wherever people are gathered in His name, whether 2 or 3 or in thousands, God's presence is there. आणि मग जिथं कुठं लोक त्याच्या नावामध्ये एकत्रित झालेले आहेत, मग 2 किंवा 3 असू दे किंवा हजारो असू दे, देवाची उपस्थिती त्याच्यामध्ये आहे. So when we come in the house of the Lord, ज्यावेळेस आम्ही देवाच्या मंदिरात येतो, in the presence of the Lord, देवाच्या उपस्थितीत येतो, there is a joy. तिथं आनंद आहे. Third principle we saw, that joy is the result of righteousness. आणि तिसरी गोष्ट आम्ही शिकलेली आहोत की नीतिमत्वाचा जे परिणाम आहे तो आनंद आहे. When we walk in righteousness, ज्यावेळेस आम्ही नीतिमत्वामध्ये चालतो, the greater joy comes in us. आणि तो आनंद जो आहे तो आमच्यामध्ये निर्माण व्हायला लागतो. And the fourth principle we saw, that is last week, that very important among that principle is the joy is found when we delight in God's word. आणि मग चौथी गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे ती आम्ही शिकलो ती म्हणजे ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाचं पालन करतो तिथं आनंद आम्हाला. So we will continue to that same the point that joy is found in the delighting in God's word. आणि तोच जो मुद्दा आहे तो आम्ही पुढे आज घेणार आहोत की देवाच्या वचनामध्ये देवाचा आनंद उपस्थित असतो. And we will see that the term will be a very familiar scripture to us, Psalm 1. आणि स्तोत्र संहिता पहिला अध्याय पहिलं वचन आम्ही जाऊया. Psalm 1:1-3. आपल्या सर्वांना पाठ असणारा आणि अतिशय आवडीचं असं वचन आहे. स्तोत्र संहिता पहिला अध्याय 1 आणि 3 वचन. 1-3. Blessed is the man that walketh not in the counsel of the ungodly, nor standeth in the way of sinners, nor sitteth in the seat of the scornful, but his delight is in the law of the Lord, and in his law doth he meditate day and night, and he shall be like a tree planted by rivers of waters, that bringeth forth his fruit in his season. His leaf also shall not wither, and whatsoever he doth shall prosper. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत
ज्याची पाने कोंजत नाही अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते. See, as I have spoken already, and maybe we are concentrating today is the second verse. आणि जसं आपण आधीच बोललेलं आहे आणि विषय ज्या गोष्टीवरती आज आपण मनन करणार आहोत ते म्हणजे दुसरं वचन. See, if we don't spend time with the Word of God, आणि जर आम्ही देवाच्या वचनाबरोबर जर आम्ही वेळ घालवत नसतो, we are just wasting our time. We call it as a time pass. आणि मग जर आम्ही आमचा वेळ जो आहे असाच वाया घालवत असतो, Going here, going there, and finally we understand we have not done anything. आणि मग इकडे गेलो तिकडं गेलो हे केलं आणि मग शेवटी आमच्या लक्षात येतं की आम्ही काहीच केलं. We went to the corner and the junction, met our friends, we did time pass, we had a fun, talk, this and that, and we came back. आणि मग कुठेतरी एका चौकात गेलो, मित्रांना भेटलो, गप्पा गोष्टी केल्या आणि गप्पा मारल्या. Or we are in the house, very seriously we are sitting in the house. आणि मग किंवा घरात आहे, खूप गांभीर्याने घरात बसलेलो आहे. Sitting very seriously, I said, sitting at home. आणि घरात बसलेलो आहे. But where? कुठं? The scripture once says, वचन आम्हाला सांगतो. I'll just skip that word, blessed for timing, okay. The man that walketh in the counsel of the ungodly, or standeth in the way of sinners, or sitteth in the seat of scornful. I will translate in Marathi, yes. Because I am reading Marathi म्हटलं ते धन्य तो पुरुष मी काढत आहे. जो पुरुष, मी असं म्हणेन पुरुष किंवा जी व्यक्ती दुर्जनाच्या मसलतीमध्ये राहतात, चालतात, पापीजनाच्या मार्गात उभा राहतात, निंदकाच्या बैठकीत बसतात. I am talking about that. And you might say, oh, especially the ladies side, they might say, we never go to any junction, any chowk, we don't go and stand there and chit chat. आणि मला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि कदाचित तुम्ही असं म्हणाल आणि विशेष करून महिला वर्ग असं म्हणेल की अरे नाही आम्ही काही त्या चौकात जाऊन उभा राहत नाही, कोणाशी आम्ही काही बोलत नाही तिथं जाऊ. But ladies, they don't need any junction, any place to go and talk. पण स्त्रियांना तुम्हाला माहिती आहे की कुठं चौकात जायची आपल्याला गरज नसते आणि उभं राहायची गरज नसते. Next door is more than enough. आणि दुसरं शेजार सगळ्यात पास आहे गप्पा मारते. Two ladies, when they come together, that lady, that family, this happened, that happened. आणि ज्यावेळेस दोन स्त्रिया एकत्र येतात आणि स्त्रियांच्यावर हा ठपका पहिल्यापासून लागलेला आहे की मग सुरू होतं हे बाई ते परिवार, ही बाई असं झालं, सुरूच. I want to appreciate and one good point I want to note about my wife. आणि मी माझ्या पत्नीबद्दल एक चांगली गोष्ट सांगू इच्छितो. She doesn't have this habit. आणि तिला ही सवय नाहीये. She doesn't like to go to neighbors and unwanted. She doesn't want to interfere in anybody's. आणि मग तिला उगाच शेजारी जाऊन अशा गप्पा मारायला नाही आवडत आणि कुणाच्या तरी गोष्टींमध्ये नाक खुपसायला नाही आवडत. And some ladies might say, oh, I also don't like to go to anybody's families and the ladies and I don't want to chit-chat unwanted things. आणि मग कदाचित काही स्त्रिया सुद्धा स्वतः म्हणतील की नाही मला सुद्धा अशा लोकांच्या मध्ये जाऊन उगाच गप्पा गोष्टी मारणं किंवा चुकीच्या गोष्टी करणं मला आवडत नाही. But you are not going to neighbor's house. जर तुम्ही शेजाऱ्यांच्या घरात जात नसाल, but neighbor's house is in your house, you know that. शेजारचं घर तुमच्या घरात आहे, माहिती का तुम्हाला? You understand? Neighbor's house is in your house. शेजाऱ्याचं घर तुमच्या घरात आहे. And everything is happening in your house. आणि ते सगळं काही तुमच्या घरात होतं. Can you guess how? तुम्ही सांगू शकता का कसं? How it is happening? हे कसं होतं? Some ladies, they are very good. They don't go outside, they don't go to neighbor's house. आणि मग काही स्त्रिया खूप चांगल्या असतात, ते बाहेर जात नाही, शेजाऱ्याच्या घरात जात नाही. And even I say, as a family, they are very good at home. They are most of the time in the house. आणि मग परिवार या नात्याच्या घरामध्ये खूप चांगले असतात, पुष्कळ सगळे ते घरातच घालवतात. But others' house are in their house. You know that? पण दुसऱ्याचं घर त्यांच्या घरात असतं, माहिती आहे How? कसं? Did you guess? Any guess? I'm going to come to the point. Okay. See the smile. Look at this person. त्याच्या चेहऱ्याकडे बघा.
जरा चेहरा दाखव रे, अजून नको. दाखव सिरियसली बघा पिक्चर. बिकॉज दिस इज द टुडेज पॉइंट आय गोइंग टू कम बॅक. आणि याच मुद्द्यावर आज मी येणार आहे. Many people are not going to anybody's house. पुष्कळसे लोक कोणाच्या घरी जात नाही. कभी सास भी बहू थी, वो घर में रहता है. We don't go to neighbor's house, but neighbor's house is in our house. आम्ही शेजाऱ्याच्या घरात जात नाही, पण शेजाऱ्याचं घर आमच्या घरात असतं. I thank God in our house there is a TV, but working TV. It's not a dead TV. It's a working TV. आणि देवाला देतो की आमच्या घरात टीव्ही आहे, चालू आहे, पण बंद आहे. But we are not using it. पण आम्ही त्याचा वापरच करत नाही. I don't know what are the programs are there in TV at all. आणि मग मला माहिती सुद्धा नाहीये की टीव्हीवर कोणकोणते प्रोग्राम आहेत ते सुद्धा मला माहिती. What are the serials are there? Now I don't know the names at all. आणि मग कोणकोणते सिरियल आहेत, मालिका आहेत, त्याची नावं सुद्धा माहिती नाही. I know some families have problems. The reason is what आणि काही परिवारांमध्ये समस्या असतात. कारण तुम्हाला माहिती आहे का? Husband is complaining, coming to pastor and telling pastor, come and tell my wife. आणि मग नवरा जो आहे तो पालकाजवळ येतो आणि तक्रार नोंदवतो की पालक साहेब या आणि माझ्या पत्नीला जरा समजावा. What to do? How much I am telling, she is not listening to me. काय करू, मी किती सांगते पण ती काय माझं ऐकतच नाहीये. Whole day she is at home. दिवसभर ती घरात असते, doing nothing. काही करत नाही. Sitting in front of the TV. आणि टीव्ही समोर बसलेली असते. Serial after serials, picture after pictures, movies after movies, she is sitting and watching. आणि मग मालिका नंतर मालिका, पिक्चर नंतर पिक्चर, आणि काय सगळे प्रोग्राम ती बसते आणि बघत असते. Do you need any job to go and talk? आणि तुम्हाला कुठल्या चौकात जाऊन बोलायची गरज आहे? All the stories of the world you know sitting at home. आणि मग सगळ्या जगामध्ये ज्या काही घटना घडतायत ते घरात बसून करतायत. So man that walketh in the counsel of the ungodly, or standeth in the way of sinners, and sitteth in the seat of scornful. जो पुरुष दुर्जनांच्या बसलेले चालतो, पापींच्या मार्गात उभा राहतो आणि निंदकाच्या बैठकीत बसतो. You don't have to go out, but you are sitting in the house and watching how they are backbiting, how they are fighting, how the daughter-in-law and mother-in-law, saas bahu ka jagda, and then the serial, the stories, and all nonsense affairs, all problems. You sit at home and watch. मग तुम्हाला माहिती आहे की जाऊन चौकात बसून उभारायची आणि बोलायची गरज नाही, पण घरात बसून आम्ही जे काही पाहतो आणि त्या ज्या गोष्टी त्या काल्पनिक रूपाने आमच्या समोर वाढल्या जातात त्या आमच्या मनामध्ये कुठेतरी कार्य करायला लागतात. आणि मग ते भांडणं, एकमेकांच्या विषयीची ईर्ष्या, एकमेकांच्या विषयीचा द्वेष भावना, एकमेकांच्या विषयी कसं राजकारण करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बसून घरात शिकतो. 93 to 97 I was in Mumbai. 1987 ते 93 पर्यंत मी मुंबईमध्ये होतो. 93 ते 97. Of course I was going and coming. Lot of time I stayed in Mumbai. That is different. But specifically I was staying in Mumbai in those days. आणि बरंचसंच मी एक जात होतो, वेळ मी मुंबईमध्ये घालवत होतो, ती गोष्ट वेगळी आहे. पण 93 ते 97 या काळामध्ये मात्र मुंबईमध्येच मी राहायला होतो. I traveled a lot. Mostly in the local trains. आणि मी पुष्कळसं लोकल ट्रेनमधून मी प्रवास केलेला आहे. I noticed people used to read the books. आणि आम्ही बघितलेलं आहे की त्यावेळेस अर्थात मोबाईल नव्हता आणि लोक पुस्तकं वाचायची. People used to read the newspapers. वर्तमानपत्र वाचायची. People used to talk to each other. एकमेकांशी बोलायची. Doesn't matter whom they worship, but they used to sing songs in the train and they used to bang the train and sing songs. आणि मग ह्याचा काय फरक पडत नाही की कोणाची आराधना करतात, पण ते ट्रेनमध्ये बसून ते गीत गायचे, थेट वाजवायचे आणि गाणं म्हणायचे, आनंद करायचे. But today, पण आज people are hanging on the doors. आणि मग ते दाराशी असे लोंबकळलेले असतात. I would say less than 1% people are sitting quiet or sleeping. आणि मग मी असं म्हणेन की फक्त एखादाच कुठला तर व्यक्ती असेल किंवा तोही नसेल की तो शांत बसलेला आहे किंवा झोपलेला आहे. All are busy in their mobiles. सगळे जर त्या मोबाईलमध्ये व्यस्त असतात. People are got addicted to it. आणि मग लोकांना त्या मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. What I'm trying to tell you through this all is, आणि मी
and we are expecting that God's the heavenly joy to reign in our life. आणि मग जर आम्ही अपेक्षा करतोय की तो देवाचा आनंद आमच्यामध्ये वाहून लावावा, आमच्यामध्ये भरला जावा. You think that's how the joy of the Lord will come into our life? मग तुम्हाला असं वाटतं की अशा प्रकारे देवाचा आनंद आमच्यामध्ये येईल? But the second verse says, दुसरं वचन आम्हाला सांगतं, but his delight, the person who is, is delighted in the law of the Lord, and his law doth he meditate when day and night. दुसरं वचन आम्हाला सांगतं, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. जो व्यक्ती परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस स्मरण करतो. No, there was a time. त्यामध्ये शंका नाही की एक काळ असा होता, I did not knew the Lord. मला देवाची ओळख नव्हती. Satan was ruling my life. सैतान माझ्यावरती राज्य करत होता. He had my life remote control. आणि त्याचा माझं जे रिमोट कंट्रोल होतं ते त्याच्या हातात होतं. Satan was ruling my life. आणि सैतान माझ्यावर राज्य करत होता. But today I thank God. पण आज मी देवाला धन्यवाद देतो. The Lord has set me free. देवाने मला मुक्त केलेले आहे, स्वतंत्र केलेले आहे. And it is our free choice of what to do and what not to do. आणि ही आमची आज निवड आहे की काय करायचं आणि काय करायचं नाही. Why I don't have mobile? का माझ्याकडे मोबाईल नाहीये? Why we don't have a TV at home? आमच्याकडे टीव्ही नाहीये का? No doubt we don't have any LCD, but we have old big Philips one, very good TV is there. आणि मग आमच्याकडे काही एलईडीचा टीव्ही नाहीये, पण एक जुना कलर टीव्ही आहे. But today, it's my delight to be in the presence of God. पण आज ही माझी स्वतःची इच्छा आहे की मी प्रभूच्या उपस्थितीत राहावं. You can ask my wife, you can ask my daughter. तुम्ही माझ्या पत्नीला विचारू शकता, तुम्ही माझ्या मुलीला विचारू शकता. We love to enjoy to hear the God's song or the messages or the Bible reading. We continuously playing some spiritual songs. आणि मग आम्हाला ह्याचे जे संदेश आहेत बायबलचे ते ऐकायला आवडतात, गीत ऐकायला आवडतात आणि कंटिन्यू आमच्या घरामध्ये बायबलची गीतं चालू असतात. Chris Afra, I think so. Yes, Deborah I told. There is a worship group. I newly got connected with them. आणि परवाच मी सांगितलं एक नवीन ख्रिस्ती आराधनेचा ग्रुप आहे. नुकतंच मी त्यांच्याबरोबर जोडलं गेलेलं आहे. Google, it will suggest you what you like, what you watch. That only will link they will suggest you. आणि मग गुगल तुम्हाला माहिती आहे, जे तुम्हाला आवडतं, जे तुम्ही बघत राहता, त्याच गोष्टी ते तुम्हाला दाखवत राहतं की तुम्हाला नवीन त्या गोष्टीमध्ये नेतं. I love messages of pastors. Many pastors' messages I get on the Facebook also. आणि मला मेसेज ऐकायला आवडतं, पण पुष्कळशा पास्टर्स लोकांचे मेसेजेस मला फेसबुकवरती सुद्धा येतात. One of the big ministries we went last year in Hyderabad. We met big ministries and ministers, and we are connected. And their words comes, messages come, so we are connected to. आणि मग गेल्या वर्षामध्ये मी हैदराबादला गेलो होतो. एनएमसी मध्ये तर तिथं बऱ्याचशाच नवनवीन सेवकांच्या बरोबर आणि मोठमोठ्या लोकांच्या बरोबर भेटण्याची संधी पण मिळाली आणि त्यांच्या बरोबर जोडले जाण्याची संधी. And I enjoy to listen the songs, worship songs from the mobile. आणि मग मोबाईलमधून आराधनाची गीतं ऐकायला मला आवडतात. So I get that, I just any new thing suggestion comes, I first screen out, check it out, because that is some music and we sometimes get carried away. So I first very carefully and attentively, like a rabbit's ears, my ears will become, and I will listen carefully the words and make sure that they are the people of God who are there. आणि मग ज्यावेळेस एखादी गोष्ट मला नवीन येते त्यावेळेस मी खूप काळजीपूर्वक तिथं बघतो. माझे कान सश्याच्या कानासारखे उभा राहतात. काळजीपूर्वक मी पहिल्यांदा ते ऐकतो. जे गीत आहे किंवा म्युझिक आहे ते देवाचंच आहे का दुसरं कुठलं आहे, आणि मग मी ते बघतो. No doubt it's a reggae, English reggae worship. There's there are different kinds of classical worship is there. There's a reggae music is there. आणि मग
my wife about our new house and new sound system, how I would like to love and be in the presence of the Lord. आणि मी माझ्या पत्नीला सांगितलेलं आहे की आमच्या नवीन घरामध्ये आणि नवीन घरामध्ये गेल्यानंतर नवीन साऊंड सिस्टम कशी करायची आणि कसं देवाची उपस्थितीचा आनंद घ्यायचा. I love the presence of God. कारण मला देवाच्या उपस्थितीमध्ये राहणं When आवडतं. we listen the messages, when we listen the songs, ज्यावेळेस आम्ही संदेश ऐकतो किंवा गीतं ऐकतो in the praises of His people, God establishes His throne. आणि मग देवाचं वचन आम्हाला सांगतं की देवाच्या जे उपासना करतात स्तवनामध्ये तो त्याचा सिंहासन प्रस्थापित करतो. So I checked this group. आणि म्हणून मी ह्या ग्रुपवरती चेक करतो. I saw that very little bit, clippings about the testimonies. आणि मी बघितलं पुष्कळशा साक्षीचे ज्या छोट्या छोट्या क्लिप्स होत्या. I don't know their full names, but they are people of a group dedicated to the Lord and wonderful worship songs. They sing with a very beautiful meaning words are there. आणि मग मी एक माझ्या गोष्ट लक्षात आली की तो ग्रुप आहे पूर्णपणे देवाला समर्पित असा आहे आणि जे काही गीतं ते गातात खूप महत्त्वपूर्ण आणि अर्थपूर्ण अशी आहे. In many countries, God is using them, and soon I think they will go to Japan. One of the high-tech the country is there, and people are highly educated. So there they want to, and through this ministry, actually many thousands of people have come to know Christ. आणि मग पुष्कळशा देशांमध्ये हे जात असतात आणि नुकतंच ते जपानला जाण्याच्या तयारीत आहेत जे खूप सुशिक्षित असा देश मानला जातो ज्ञानी लोकांचा देश आहे तिथं ते जात आहेत तर त्यांच्याद्वारे पुष्कळशे लोक लाखो लोक प्रभूचा स्वीकार करत आहेत. So both the sides I told you, being in the world and things, when we are into the world, we will never and we should never expect God's joy to come in our life. आणि मग मी दोन्ही गोष्टी तुमच्या समोर ठेवत आहे ज्यावेळेस आम्ही जगामध्ये आहोत तर आम्ही जगिक गोष्टीच करणार आणि जगाच्या गोष्टीमध्ये स्वागत जाणार मग आम्ही कधीच अपेक्षा करू नये की कधी देवाचा आनंद आमच्या जीवनामध्ये येईल. Yesterday we had a pastor's fasting prayer in Kolhapur. आणि काल कोल्हापूरमध्ये वर्गाची मध्यस्थीची प्रार्थना होती उपास प्रार्थना. So evening I came late and I was about to have my tea. आणि सायंकाळी उशिरा मी आलो आणि मी माझा चहा घेणार होतो. And that's where on Facebook that group song came. आणि मग त्याच वेळेस त्या फेसबुकवर त्या ग्रुपचं सॉन्ग आलं. My liking is my daughter's liking also. आणि माझ्यासारखीच माझी मुलगी सुद्धा आहे. And I started playing that song. आणि मग ते गीत मी ऐकायला लागलो. That's a worship song. आणि आराधनेचं गीत होतं. Hosanna, hallelujah. There are many beautiful songs out there. आणि पुष्कळशे सुंदर असे गीत होते. And I was sitting and I was just doing like this, dancing like this. आणि मग मी असं बसूनच डान्स करत होतो. And holding my cup like this and I was doing like this with the dance. आणि मग माझा कप घेऊन अशा प्रकारे मी डान्स करायला होतो. And so today also I'll come back to the point. And then my daughter said, be careful with your cup because you are holding the cup and you are dancing. आणि मग माझी मुलगी मला म्हणाली की बघा काळजी घ्या तुमच्या कपची कारण कप धरून तुम्ही डान्स करताय. We enjoy the presence of the Lord. आम्ही देवाच्या उपस्थितीचा आनंद घेतो. What I am telling is when we delight in the word of the Lord, in the presence of the Lord. आणि मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाचं मनन करतो देवाच्या वचनामध्ये रमतो The joy is established, restored in our life. तो आनंद आमच्यामध्ये उत्पन्न व्हायला लागतो आमच्यामध्ये पुनरुत्थित व्हायला लागतो वाढायला लागतो. सिस्टर कुठलं गाणं होतं ते सकाळी लहान कुठलं गाणं शब्द that's a wonderful song. गाऊन गायशी केली आहे तानाला दिग्नाना. Sister is telling me we should do like this, we should do like this. And no doubt my daughter does. She dances a lot. खूप सुंदर असं गीत आहे ते आणि सिस्टर आपल्याला सूचना देत होते की तुम्ही ह्या प्रकारे डान्स करा त्या प्रकारे डान्स करा आणि माझी मुलगी सुरू झाली कारण तिला आवडते नृत्य करायला. Some people doesn't like to no they want to be like सावधान. काही लोकांना आवडत नाही नृत्य करायला अगदी सावधान प्रदर्शनामध्ये उभं राहतात. No shaking, no dancing, no जरा सुद्धा हल्ला नाही जरा सुद्धा करणारे टाळ्या पण वाजवणार. You expect
joy of the Lord will come into your life? तुम्ही अपेक्षा करतात का की अशा प्रकारे बरं देवाचा आनंद तुमच्याकडे येईल? David, when the ark of the Lord was brought into Jerusalem, आणि ज्यावेळेस तो कराराचा कोश यरूशलेममध्ये दावीद घेऊन येत होता, he was a king. तो राजा होता. He unclothed his robes, he removed all his robes, the kingly robes, he removed it. आणि त्यांना आपली जे राजवस्त्र होती ती त्याने काढून टाकली. Only he had a tunic and he was dancing like a man. आणि मग तो वेळेसाठी डान्स करत होता. Even his wife told him, "Are you a man? And you don't have shame, you are a king, and you are dancing like a man, foolish on the road?" इवन त्याची पत्नी सुद्धा त्याला म्हणाली की तू काय मूर्ख आहेस का की राजा असं मूर्खासारखं तू त्या रस्त्यावरती नाचत आहेस. He didn't care who he is or what people will say or his wife will say. आणि मग त्याला अजिबात काळजी नव्हती की तो कोण आहे, लोक काय म्हणतील, बायको काय म्हणेल, त्याची त्याला पर्वा नव्हती. But he was enjoying the presence of God. तो देवाच्या उपस्थितीचा आनंद घेत होता. When we experience the presence of God, the joy is when restored in us. ज्यावेळेस आम्ही देवाच्या उपस्थितीचा आनंद घेतो त्यावेळेस तो आनंद आमच्यामध्ये पाळून येतो. When we delight in the word of the Lord, ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाचा म्हणत करत when we असतो, meditate in the day and night in the word of the Lord, आणि ज्यावेळेस रात्रंदिवस आम्ही देवाच्या वचनाचं म्हणत करतो. that the group I'm telling, they are actually people, they actually take the scriptures, lyrics, exactly the scripture they take and they put the tune to it. आणि मग त्या ग्रुपबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. ग्रुप जो आहे वास्तविक तो वचन घेतो, त्या वचनाला गीतांमध्ये परिवर्तित करून म्युझिक देऊन ते गातात. So that is the word of the Lord. ते देवाचं वचन आहे. So they enjoy. आणि ते आनंद करतात. And when we listen, we enjoy. आणि ज्यावेळेस आपण ऐकतो आपल्याला, So that is like a delighting the word of the Lord day and night. आणि मग हे जणू काही देवाच्या वचनाचं रात्रंदिवस म्हणून करण्यासारखं आहे. That doesn't mean in the night also you should take a Bible and open your eyes like this and read at midnight also at 3 o'clock. आणि रात्रंदिवस म्हणून करणे याचा अर्थ असा नाही की रात्री सुद्धा तुम्ही असं बायबल घ्यायला पाहिजे, डोळे आपल्याशी मोठे करून रात्रंदिवस ते वाचतच बसलं पाहिजे असं नाहीये. So when I was supposed to go yesterday also to Colorado for pastor's fellowship, then I was told to lead some of the prayer requests. आणि मग काल सुद्धा ज्यावेळेस मी कोल्हापूरला बाळकांच्या मीटिंगमध्ये जात होतो तर काही प्रार्थना विनंत्या मला आल्या. And then I was the previous night sitting late night. I went to sleep. Then again, I got up. I sat with the word of the Lord because I didn't just wanted to go and just lead the prayer point, but the Lord gave me the words. I put it down on the paper with the word of the Lord and led in prayer. रात्री उशिरा मी झोपायला गेलो पण पुन्हा मी उठून बसलो कारण मी पुस्तक जाऊन देवाच्या तिथं वचनाची किंवा प्रार्थनेची अगवाई करायची माझी इच्छा नव्हती. मी वचनं करायला विचारली, ती वचनं मी पेपरवरती नोट डाऊन केली आणि मग जाऊन तिथं मी प्रार्थना चालवली. There was a presence of God when I led the prayer point. आणि मग ज्यावेळेस मी प्रार्थना विनंती चालवली त्यावेळेस देवाच्या उपस्थितीचा अनुभव मग सर्वांना येत होता. After the prayer fellowship over, आणि प्रार्थना झाल्यानंतर some pastors came and told your word and prayer was really encouraging to us. We were blessed. आणि काही पाळवर्ग येऊन त्यांनी मला सांगितलं की तुमची प्रार्थना आणि जी वचनं तुम्ही कोट केली ते खरंच आमच्यासाठी खूप टेन्शनचं कारण होतं. When the word of the Lord comes, आणि केव्हा देवाचं वचन आमच्यामध्ये येतं, that brings a delight in us. That brings when we delight in the word of the Lord, that brings joy in us. आणि ज्यावेळेस हे वचन आमच्यामध्ये येतं ते प्रकाश आमच्यामध्ये घेऊन येतं आणि मग त्याच्याद्वारे तो आनंद आमच्या हृदयामध्ये येतो. Turn with me to Joshua chapter 1 verse 8. यहोशुआ याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन आम्ही वाचूया. Joshua chapter 1 verse 8. यहोशुआचं पुस्तक याचा पहिला अध्याय 8वं वचन. This book of the Lord shall not depart out of thy mouth, but thou shalt meditate therein day and night, that thou mayest observe to do according to all that is written therein. For then thou shalt make thy way prosperous, and then thou shalt have good success. यहोशुआचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन आम्ही वाचणार आहोत. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव
असू दे, त्यात जे काही लिहिलेले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. Here also God told Joshua we need to, and that is a word for us also for today, that we as the children of God, we need to meditate on the book of the law day and night. आणि मग इथे यहोशूआने सुद्धा हे सांगितलेलं आहे, नमूद केलेलं आहे. आणि आज देवाची लेकरं या नात्यानं आमचं सुद्धा ही गोष्ट कर्तव्य आहे की आम्ही रात्रंदिवस देवाच्या नियमशास्त्राचं मनन केलं पाहिजे. You know, the word of the Lord should not depart out of our mouth. आणि मग आमच्या बडामधून किंवा मुखामधून देवाचं वचन जरा सुद्धा लांब गेलं नाही पाहिजे. That is the time when we meditate in the word of the Lord, when we delight in the word of the Lord day and night. आणि मग ती वेळ असते ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन रात्रंदिवस मनन करतो, ज्यावेळेस देवाच्या वचनामध्ये आम्ही रममान होतो. That is the time we become a prosperous, त्यावेळेस आम्ही आमची भरभराट होते and we will have a good success. आणि मग आम्हाला यशप्राप्ती होते. When you think we are prospered, when we get a good success, you think you become sad. आणि मग ज्यावेळेस आमची भरभराट होते, आम्हाला यशप्राप्ती होते, तुम्हाला वाटतं का आपण दुःखी होतो. When you get the good news that you have passed with the excellent marks. आणि ज्यावेळेस तुम्हाला एक चांगली बातमी मिळते, ज्यावेळेस विशेष करून विद्यार्थ्यांना की तुम्ही खूप चांगल्या टक्केवारीला पास झालेले आहात. When you buy a new bike or a car, you think your face will become sad like this. आणि मग तुम्ही एखादी नवीन गाडी घेतलेली आहे, मग टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल, मग अशा प्रकारे तोडफोडून सांगणार आहे की नाही गाडी घेतली. You know, when you become prosperous, when we meditate upon the word of the Lord day and night. आणि मग कधी आम्ही आमची भरभराट होणार आहे, ज्यावेळेस आम्ही रात्रंदिवस देवाच्या वचनावरती मनन करणार आहोत. That is the time we become prosperous and we will have a good success. आणि ती वेळ असणार आहे ज्यावेळेस आमची भरभराट होणार आहे आणि आम्हाला यशप्राप्ती होणार आहे. That is the time the joy will grow in our life. ती वेळ असणार आहे ज्यावेळेस आनंद आमच्या जीवनामध्ये यायला लागणार आहे. And when the word of the Lord richly dwell in us. आणि मग ज्यावेळेस परमेश्वराचं वचन भरपूर आमच्यामध्ये असतं. Fifth point connected to this is when our words are filled with the wisdom that is the word of God, it produces joy. आणि मग ज्यावेळेस देवाचं वचन, पाचवा मुद्दा जो नमूद होणार लागणार आहे तो या प्रकारे की देवाचं वचन ज्यावेळेस आमच्या ज्ञानामध्ये उतरतं, त्यावेळेस देवाचा आनंद आमच्यामध्ये येतो. Turn with me to Proverbs chapter 15 verse 23. नीतिसूत्र याचा 15वा अध्याय आणि 23व्या वचनाकडे मी जाऊया. Proverbs chapter 15 verse 23. A man hath a joy by the answer of his mouth, and a word is spoken in due season. How good is it? मनुष्य आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद पावतो. समयोचित बोल किती उत्तम आहे. Look here, look here. लक्ष द्या. Look here, all of you look here. सगळेजण तिकडे बघा, लक्ष द्या. I did tell you recently now, look at the face of Ketan. आणि मी नुकतंच तुम्हाला सांगितलं होतं की केतनचा चेहरा बघा, किती छान स्माईल त्याला दिलेली होती. Why did he smile? Why did he smile? का तो हसला? Are you listening here? काय तुम्ही ऐकत आहात का? Why did he smile? का तो हसला? Why did he not smile? आता एकच उत्तर देईल की का हसला? Because he gave the right answer. कारण त्याने योग्य उत्तर दिलं. When he gave the right answer, ज्यावेळेस त्याने योग्य उत्तर दिलं, what happened? काय होतं? He brought a smile on his face. तो आनंद आमच्या चेहऱ्यावरती येतो. If you look into my notes, you will see where there is the word joy, J-O, you can see big O, and then you see a smile, big smile side. You can see my note. आणि मग जर माझ्या नोट्समध्ये तुम्ही पाहिलं तर जॉय लिहिताना ओ ज्यावेळेस मी लिहितो त्यावेळेस स्माइलीचा फेस मी त्याच्यामध्ये बनवला
बनवलेला आहे. When the word of the Lord is richly dwelt in us, when we meditate upon the day and night in the word of the Lord, आणि ज्यावेळेस देवाचं वचन भरपुरीने आमच्यामध्ये असतं, ज्यावेळेस आम्ही त्यावरती रात्रंदिवस स्मरण करतो, and for the question, for the problem, right solution or right answer when it comes, आणि मग ज्यावेळेस एखाद्या प्रश्नासाठी योग्य उत्तर आमच्याकडे येतं किंवा समस्येसाठी योग्य निर्णय किंवा योग्य मार्ग आमच्याकडे येतो, when we give a right answer, ज्यावेळेस आम्ही योग्य उत्तर देतो, when it is the right we know, आणि आपल्याला ज्यावेळेस योग्य आहे त्यावेळेस आपल्याला कळतं, that's when it comes out of us. मग ती आनंदाची रेष आमच्यावरती छटा आमच्या चेहऱ्यावरती उमटून जाते. We are looking at your everybody's face. आणि आम्ही तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघत आहे. But among all that, on Ketan's face is the joy is more. आणि मग सगळ्यांच्या चेहऱ्यापेक्षा केतनच्या चेहऱ्यावर आनंद जरा जास्त आहे. I told you, it's not my word. आणि हे माझं उदाहरण नाहीये, माझं उत्तर नाहीये. When we give the answer of his mouth, you know, when man had a joy by the answer of his mouth, means for a right question, right answer when we give, the joy comes out of us. ज्यावेळेस योग्य प्रश्नाला योग्य उत्तर आपल्याकडे मिळतं, त्यावेळेस आनंद आमच्या चेहऱ्यावरती येतो. Another translation says, आणखी एक भाषांतर सांगितलेलं a आहे, person is delighted to hear an answer from the own mouth and timely word. Oh, how good. A person is delighted. एका व्यक्तीला खूप आनंद होतो टू हिअर, स्वतःचं उत्तर ऐकण्यामध्ये, म्हणजे मी योग्य उत्तर दिलं, ह्याचा जो आनंद प्रत्येक व्यक्तीला जास्त त्याने उत्तर देतो. ओ मग ते आपल्या मुखातून, अरे मी बरोबर उत्तर दिलं, किती मोठा आनंद चेहऱ्यावर असतो. एक शिक्षक या नात्यानं मला जास्त आवडेल थोडंसं स्पष्ट करायला, कारण ज्यावेळेस विद्यार्थ्यांना उत्तर विचारली जातात, प्रश्न विचारले जातात, ज्यावेळेस प्रत्येकाचे हात वर असतात, पण एखाद्याला आम्ही सांगतो की तू सांग आणि तो बरोबर उत्तर सांगतो, त्यावेळेस त्याचा चेहरा आणि त्याचं जे ॲटिट्यूड आहे बदललेलं असं, घ्या मी माझा जगा कोणी नाही देत, हा जो आनंद आहे तो त्या योग्य उत्तरानेच येऊ शकतो. That means there in the next translation, to give an appropriate answer is a joy. आणि मग योग्य उत्तर देणं हा आनंद आहे. Another translation says, joy belongs to man with the answer in his mouth. आणि मग आनंद जो आहे तो त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे, त्याच्या मुखामधून जे उत्तर येणार आहे त्यामध्ये तो अवलंबून आहे. Another translation says, joy comes to a man with the reply on his mouth. आणि मग दुसऱ्या भाषेत सांगितलेलं आहे की आनंद एखाद्या व्यक्तीकडे येतो जो त्याचा प्रतिसाद त्याच्या मुखाला तो देणार आहे, त्याच्याद्वारे तो येतो. When Brother Praveen also word of exhortation, he asked a question about a group. Which is that group? आणि मग बंधू प्रवीणनी सुद्धा ज्यावेळेस उत्तेजनाचं वचन सांगितलं त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला, जो ग्रुप आहे तो ग्रुप कोणता आहे. Nobody answered. कोणीच उत्तर दिलं नाही. But Ketan answered. मग केतन उत्तर दिलं. The group was the tribe of Levites. आणि मग तो जो वंश होता तो लेवी वंश होता. It's a priestly group. God appointed them to serve in the tabernacle. आणि मग याजकाचा तो वंश होता. देवाने त्यांची नियुक्ती केली होती की मंदिराची सेवा करण्यासाठी. But when the right word came from Ketan, पण ज्यावेळेस योग्य उत्तर केतनकडून आलं and he answered, even for his answer, Brother Praveen reflected on that. आणि मग ज्यावेळेस त्याच्या उत्तराला प्रतिसाद बंधू प्रवीणने लगेच दिला होता. Why he could tell the answer? तो का उत्तर देऊ शकला? Somewhere he has read the word. आणि कुठंतरी त्याला देवाच्या वचनामध्ये ते वाचलेलं आहे म्हणून त्याला उत्तर माहिती. When we meditate upon the word of the Lord day and night, म्हणजे याचाच अर्थ ज्यावेळेस आम्ही रात्रंदिवस देवाच्या वचनाचं मनन करतो, that is the time the right word for the right answer will come out of our mouth. आणि मग त्याच वेळेस आमच्यामधून योग्य प्रश्नाला योग्य उत्तर आमच्या मुखातून येणार. And when the word of wisdom comes out of our life, out of our mouth,
upon the word of the Lord. आणि मग ते फक्त तेव्हा आणि तेव्हाच होणार आहे ज्यावेळेस मी वचनाचं मनन करणार आहोत, त्याचं वाचन करणार आहोत. As Brother Praveen said that, pastor is experienced and he has lot of experience. That's why he could give the, study in word about this and that. आणि मग जसं का तुम्ही प्रवीण उदाहरण सांगितलं की पास्टरांना अनुभव आहे, रात्र दिवस ते वचन वाचतात म्हणून कधी ते वचन देऊ शकतात. My question to you all is, माझा तुम्हा सर्वांना प्रश्न आहे, why don't you then meditate the word of the Lord? आणि मग का तुम्ही देवाच्या वचनावरती मनन करत नाही? When you meditate upon the word of the Lord day and night, आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनावरती रात्र दिवस मनन करता, definitely right word of wisdom will come out of your mouth. आणि मग नक्कीच देवाचं योग्य वचन, योग्य ज्ञानाचं वचन तुमच्या मुखातून सुद्धा येणार आहे. It is our choice. Nobody forced me. I did not study well in my school age. आणि मग ही आपली निवड आहे. मला देखील कोणी जबरदस्ती केली नव्हती. माझ्या शाळेच्या कालकृतीच्या काळात मी काही चांगला एक विद्यार्थी नव्हतो. At the right age, what I was supposed to get, I did not get. आणि मग योग्य वयामध्ये जे मला पाहिजे होतं, जे मला मिळणं गरजेचं होतं, ते मला मिळालं नाही. Good family background is, peaceful, nice, encouraging family background was not there because of witchcraft was there. आणि मग घरच्यावरती करणी केल्या कारणाला एक चांगला परिवार किंवा एकमेकांना उत्तेजन करणारा, काळजी घेणारा परिवार नव्हता. And because when outside also I did not have a good friendship circle. आणि बाहेर सुद्धा माझी काही चांगली मैत्री नव्हती. So because of that, I lost interest in the studies. आणि मग त्या कारणास्तव माझा अभ्यासातलं स्वारस्य निघून गेलं. But when I came to the Lord in 85, पण ज्यावेळेस मी प्रभूकडे आलो 85 ला, I started spending time with my pastor. आणि मग मी माझा वेळ माझ्या पालकाबरोबर घालवायला लागलो. I am telling you again and again. मी तुम्हाला परत परत सांगतो, My pastor, my spiritual father, Pastor Shyam Kumar, he was there in Mirajpuri for 5 years. आणि माझे आत्मिक जे पिता आहेत, जे पाळक आहेत, ते फक्त 5 वर्ष पासून शांतकुमार मिरजेमध्ये होते. It was my observation and whatever he taught me, I just took grab of that. आणि मग हे माझं जे निरीक्षण होतं आणि जे काही त्यांनी मला शिकवलं ते मी धरून ठेवलं. Pastor did not tell me that, in Marathi very less books are there, better you learn English and then you can read the books and study the Bible. आणि पालकांनी काही मला हे सांगितलं नव्हतं की मराठीमध्ये खूप कमी पुस्तकं आहेत, तुला इंग्लिश शिकायला पाहिजे, मग तू इंग्लिश शिक आणि मग तू बायबल वाच, मग अभ्यास कर. हे काही त्यांनी मला नाही सांगितलं. But spiritually, as was my father, as well as a son in the Lord, I was just humble and submitted to him. आणि मग पण आत्मिक रीतीनं जे ते माझे वडील होते आणि मग प्रभूमध्ये मी त्यांचा मुलगा असल्या कारणानं मी स्वतःला त्यांच्या समोर नम्र केलं आणि समर्पित केलं. Whenever needed, he encouraged me to do the ministry work. आणि मग जिथं कुठं जे काही त्यांनी मला उत्तेजन केलं की तू सेवेचं कार्य कर, I took hold of that. आणि मी लगेच ते उचलायचो. I never said no to that. आणि मी कधीच त्याला नाही म्हटलं नाही. As I continued fellowshipping with him, आणि जसं मी सातत्यानं त्यांच्याबरोबर सहभागी करायला लागलो, I was always with him, going for the ministries, and that's how I went to Mumbai for several times with him. आणि मग मी नेहमीच त्यांच्याबरोबर असायचो सेवा कार्यासाठी, आणि म्हणूनच मी मुंबईला सुद्धा पुष्कळ वेळा गेलो होतो. And in Lower Parel, we have a big OM bookshop there, Operation Mobilization. आणि मग मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की अजूनही आपल्याला ऑपरेशन मोबिलायझेशनचं मोठं पुस्तकालय आहे. Bombay visit means definitely we will visit that Christian bookshop. आणि मग ज्यावेळेस मुंबईला आम्ही जायचो म्हणजे नक्कीच आम्ही त्या पुस्तक बुकशॉपला जायचो. As I was also growing in the Lord, I looked out for Marathi books and study material. आणि मग जसं मी प्रभूमध्ये वाढत होतो, मी मराठी बुक्स शोधायला लागलो अभ्यासासाठी. No, means comparatively the percentage was very less in Marathi. आणि मग जर आम्ही तुलना केली तर खूप कमी होतं मराठीमध्ये साहित्य. There are so many testimonies. I can tell you, once I went for a ministry purpose, when outreach ministry, I went to Solapur. आणि एकदा सेवेसाठी आम्ही सोलापूरला गेलो. And there was old Christian church. आणि म्हणजे ते खूप जुनं असं ख्रिस्ती मंदिर होतं. And in that church there was a bookshop also.
आणि त्या चर्चमध्ये एक ख्रिस्ती पुस्तकालय सुद्धा होतं. I think that was only one copy was left in that shop, and that was the last printed copy which I have of it. आणि मग त्या पुस्तकालयामध्ये एक शेवटची कॉपी होती जी प्रिंटेड झालेली, आणि ती शेवटची प्रिंटेड झालेली कॉपी होती जी आज माझ्याकडे आहे. And that copy also was already, it was very old. आणि मग ती कॉपी सुद्धा पुस्तक जे होतं ते सुद्धा खूप जुनं होतं. That in Marathi and I took immediately I bought that. आणि मग ते मराठीमध्ये होतं म्हणून मी पटकन ते घेतलं. It is there with me. In early days it helped me to study the word of the आणि Lord. मग ते आजही माझ्याकडे आहे. सुरुवातीच्या काळामध्ये अभ्यास करण्यासाठी ते मला उपयोगी So पडलं. that's how I took hold of the word of the Lord. आणि मग अशा प्रकारे मी देवाच्या वचनाला असं धरून राहिलो. You know, we say that we can bring horse to the water, but we cannot force horse to drink the water. आणि मग तशी एक म्हण आहे की आपण घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण पाणी प्यायला त्याला मजबूर नाही करू शकतो. It is our choice. ही आमची निवड. It is by God's grace He has brought us into the house, His house. आणि देवाची कृपा आहे की त्यांना त्याच्या कृपेखातर आज आपल्या सर्वांना त्याच्या मंदिरामध्ये एकत्रित केलेलं आहे. Sorry to make this comment, okay? आणि हे कमेंट करत असताना मी क्षमा मागतो. Some people are very dedicated, very serious from page 1, from one verse to the last page of newspaper, they'll read through every day morning. काही लोक खूप गंभीर असतात, खूप हे असतात, डेडिकेटेड असतात की वर्तमानपत्राचं पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत सकाळ सकाळी सगळं वाचून काढायचं. They know all the news of the worldly news. They know everything. आणि मग त्या जगीत बातम्या त्यांना सगळ्या माहिती असतात. But they don't have time to read the word of the Lord. आणि त्यांना वचन वाचायला वेळ असतो. You get the point? मला समजतं का? Many people have a habit of reading so many. I'm not, that is not wrong. I'm not saying that you should not read newspaper or other books. आणि मग हे काही चुकीचं नाही. मी म्हणत नाही की तुम्ही न्यूजपेपर वाचू नका किंवा इतर पुस्तकं वाचू नका. Even I do tell my wife, you can ask her. I tell her, don't watch more news than the word of God. आणि मग मी माझ्या पत्नीला सुद्धा सांगत असते की देवाच्या वचनापेक्षा जास्त बातम्या बघू नकोस म्हणून. Because this word of the Lord gives us a good news. आणि कारण हे देवाचं वचनच आम्हाला सुवार्ता सांगणार आहे, चांगली बातमी सांगणार आहे. This worldly news will not give us anything joy. आणि मग हे जगीच्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला कुठलाच आनंद मिळणार नाही. And that's when we will also experience in our life, when the time comes, the right answer will come out of our mouth, and that produces joy in us. आणि मग तीच गोष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये सुद्धा अनुभवणार आहे. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस योग्य उत्तर आमच्या मुखातून येईल आणि मग तो आनंद आमच्या चेहऱ्यावरती दिसून येईल. As I told, I was in ministry in Mumbai, and I went to one family for a visit. They are from other faith, and I was sharing a gospel to them. आणि मग मी जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये असताना सेवेसाठी एका परिवाराला भेट देण्यासाठी गेलो. And there, as I was sharing, there were a lot of things where, discussion was going on. आणि जसं मी देवाचं वचन त्यांना सांगत होतो, पुष्कळशा गोष्टींची चर्चा तिथे चाललेली होती. When I said about the word of the Lord, this is what the Bible says, Jesus did this and that. आणि मग ज्यावेळेस मी देवाचं वचन त्यांना सांगत होतो की हे बायबल असं सांगतं, हे असं सांगितलेलं आहे, असं वचन आहे. And that person also would give me back answer. Also this, it's the same thing only. आणि मग ते व्यक्ती सुद्धा मला प्रत्युत्तर द्यायचं, आमच्या धर्मग्रंथामध्ये पण हेच दिलेलं आहे, असंच सांगितलेलं आहे. So I used to wonder, and I used to pray, when I'm talking and listening, and we need to learn to listen. People who are talking and another voice which Lord is speaking to us. आणि मग ज्यावेळेस आम्ही इतर धर्मियांशी बोलतो, इतर विश्वासणाऱ्यांशी बोलतो, ज्यावेळेस मी त्याच्याशी बोलत होतो, त्यावेळेस मी त्याचं उत्तर ऐकता मी प्रभूकडे प्रार्थना करत होतो त्या उत्तरासाठी की मी योग्य उत्तर प्रभू मी ऐकतो. When he was speaking, then I understood I don't have any answer. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती बोलत होता त्यावेळेस मला हे समजलं की माझ्याकडे काही उत्तर नाही.
In my head knowledge, my experience, I am zero. आणि माझ्या बुद्धी सामर्थ्यामध्ये, माझ्या ज्ञानामध्ये मी शून्यवत आहे. But I was committed to my Lord. पण मी माझ्या देवाला समर्पित होतो. The Holy Spirit was there to guide me. पवित्र आत्मा होता तिथे मला मार्गदर्शन करण्यासाठी. When we meditate upon the word of the Lord day and night, आणि ज्यावेळेस आम्ही रात्रंदिवस देवाच्या वचनावरती म्हणत होतो, I tell you, right time God will give us the right answer. आणि मला सांगूया योग्य उत्तर योग्य वेळी प्रभू आपल्याला देतो. And God gave me such a wonderful revelation, word of wisdom to speak to that family. आणि मग देवाने सुंदर असं प्रकटीकरण मला दिलं त्या परिवाराशी बोलण्यासाठी. They had no question on that. आणि मग त्यावरती त्यांच्याकडे कोणताच प्रश्न नव्हता. They had no answer for that. त्यांच्याकडे त्याच्यासाठी उत्तर नव्हतं. Except saying yes to Jesus. आणि मग शेत सोडून ती देवाला होय म्हणण्याशिवाय. And that brought a great joy in my life. आणि मग त्यामध्ये माझ्यामध्ये एक उत्तम आनंद माझ्यामध्ये. Dear people of God, माझ्या प्रियानो, when we give a right answer, people are seeking in the word for a right answer. आणि मग ज्यावेळेस आपण योग्य उत्तर देतो, कारण जगामध्ये लोक त्या योग्य उत्तराच्या शोधामध्ये आहेत. And that will come only through the word of the Lord. आणि मग ते उत्तर फक्त देवाच्या वचनाच्या द्वारे आमच्याकडे येणार आहे. So that's why the scripture says we need to meditate upon the word of the Lord day and night. आणि म्हणूनच वचन आम्हाला सांगतं की आम्ही रात्रंदिवस आमच्या वचनावरती म्हणून केलं पाहिजे. And that's why God's desire is that every one of us who walks with Him would speak life-giving words to the people around us. आणि म्हणूनच देवाची सुद्धा हीच इच्छा आहे की जे कोणी आज आपण ऐकत आहोत हे प्रत्येक आपण जे आहोत ते Right, life-giving words we need to give to the people around us. आणि मग योग्य उत्तर आपण जे आपल्या आजूबाजूला लोक आहेत त्यांना देणं देवाची इच्छा आहे. And 2 weeks back, you know, one person came all the way from Sangola. आणि 2 आठवड्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की एक व्यक्ती आपल्याकडे आले होते सांगोल्यावर. He is connected through Facebook. आणि फेसबुकच्या द्वारेच त्यांची ओळख झाली होती. He has got a lot of problems in his personal family life. आणि त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये पुष्कळशा समस्या त्यांना आहेत. He is very much disturbed in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये खूप अस्वस्थते झालेले आहेत. He has got no direction in his life. आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणताच मार्ग योग्य मार्गदर्शन करत Discouraged, confused. आणि मग खूप निराश असे झालेले आहेत, गोंधळलेले आहेत. On his family also is somebody has done a witchcraft. आणि त्यांच्या परिवारावरती सुद्धा कोणीतरी करणीचा प्रकार केलेला आहे. But when I shared my life testimony पण ज्यावेळेस मी माझी साक्ष त्यांना सांगितली and I encouraged him, त्यांना उपदेशन केलं and I tell you, he opened his life to the Lord and he dedicated his life unto the Lord. आणि मग त्यांनी देवाला स्वतःचं समर्पण केलं, देवाला स्वतःच्या गोष्टींसाठी आमंत्रण केलं. That brings a great joy in my life. आणि ती गोष्ट ज्यावेळेस होते त्यावेळेस तो मोठा आनंद मला. I thank God for what Lord has done in our life or in his life. आणि मग मी देवाला धन्यवाद देतो जे काही देवाला माझ्या जीवनासाठी केलं आणि त्यांच्या जीवनासाठी केलं. So this morning I want to encourage. ह्या सगळ्याच्या वेळेस मला तुम्हाला उपदेशन करू द्या. You know, we need to meditate. We need to love the Lord's instruction which is given in the word of the Lord. आणि म्हणजे देवाचे जे नियम आहेत, ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत देवाच्या वचनामध्ये त्या आम्ही शिकल्या पाहिजे. You know, there are many testimonies in the scriptures. आणि मी या वचनामध्ये बरेचसे साक्षी आहेत. You know, John, Peter, they were businessmen, but they were illiterate people. आणि योहान, पेत्र, याकोब हे व्यावसायिक होते पण अशिक्षित लोक होते. But the Spirit of the Lord came upon them as they dedicated their life to the Lord and they became disciples of Jesus Christ. पण ज्यावेळेस त्यांनी देवाला स्वतःचं समर्पण केलं, पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरून आला आणि मग त्यांनी स्वतःचं समर्पण येशू ख्रिस्ताला केलं, ते त्याचे शिष्य झाले. I have seen many people's life in my life. आणि मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये पुष्कळ लोकांना पाहिलेले आहे. Uneducated, failure people in their life. आणि मग अशिक्षित आहेत, त्यांच्या जीवनामध्ये अयशस्वी झालेले आहे. Or even my life also. किंवा माझं स्वतःचं जीवन सुद्धा I lived before
1985 पूर्वी माझं जीवन सुद्धा एक आशाही आणि अयशस्वी असं होतं. I studied in Marathi in government school. आणि मराठी मीडियमच्या सरकारी शाळेमध्ये मी शिकलेलो आहे. I never expected that I will stand before you like this. आणि मी कधीच अपेक्षा केली नाही की तुमच्या समोर अशा प्रकारे उभं राहील. For God, nothing is impossible. देवासाठी काहीही अशक्य नाही. I prayed unto the Lord to teach me the language. आणि मी देवाला प्रार्थना केली की प्रभू मला भाषा शिकव. And God taught me this English. आणि देवाला मला इंग्लिश शिकवलेला. I want to encourage you, dear people of God. मला तुम्हाला उत्तेजन करू दे प्रियानो. Especially like Maryada, I want to encourage people, those who do not know to read and write. आणि मग विशेष करून मळगेदारांसारख्या लोकांना मला उत्तेजन करायचं आहे ज्यांना लिहिता वाचता येत नाही. Or less educated, or here now she's there. आणि किंवा कमी शिकलेले आहेत. You know, some people, you may be thinking, oh, I am not educated. How can I meditate upon the word of the Lord? आणि मग तुम्ही कदाचित विचार करत असाल की अरे मी शिकलेला नाही, मी कसं देवाच्या वचनावरती म्हणून करू. He is a potter, we are clay in his hand. आणि तो कुंभार आहे आणि आपण त्याच्या हातामध्ये माती आहोत. In this earthen vessel, he puts out his power, the capability in us, and he makes us worthy. आणि ह्या मातीच्या भांड्यामध्ये त्याने सर्व समर्थाची पराकोटी ओतलेली आहे आणि ते सामर्थ्य आमच्यामध्ये देऊन त्याने आपल्याला योग्य असं बनवलेलं आहे. I was like a useless man. आणि मी सुद्धा एक न उपयोग झालेली किंवा न उपयोगी असलेली माती होतो. But God took me into his hand. देवाने मला त्याच्या हातामध्ये घेतलं. And I said to the Lord, आणि मी देवाला म्हणालो, Lord, you are a potter, I am a clay in your hand. आणि देवा तू माझा कुंभार आहेस आणि मी तुझ्या हातामध्ये माती आहे. I dedicated my life to the Lord. आणि मी माझं जीवन देवाला समर्पित केलं. God made me a beautiful pot for his glory. देवाने त्याच्यासाठी मला एक सुंदर असं पात्र त्याच्या गौरवासाठी The बनवलं. same God can do mighty things in your life. आणि मग तोच देव तुमच्या जीवनामध्ये सुद्धा पुष्कळशा गोष्टी करू शकतो. Impossible things, what you never imagined, the ears have not heard, the eyes have not seen, such a wonderful things God can do. आणि मग अशक्य गोष्टी, ज्या गोष्टी तुम्ही कल्पना केल्या नसतील, ज्या विचार केला नसतील, त्या गोष्टी त्या तुमच्यासाठी कराव्या समर्थ आहे. For God is nothing is impossible. देवासाठी काहीच अशक्य असं नाही. I want to encourage you this morning. यावेळेस मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. Just trust in God. फक्त देवावर विश्वास ठेवा. Meditate upon the word of the Lord day and night. रात्रंदिवसाच्या वचनावरती मनन करा. When we meditate upon the word of the Lord day and night, ज्यावेळेस आपण त्याच्यावरती मनन करणार आहोत रात्रंदिवस, that is the time the word of the wisdom will come out of our mouth. त्यावेळेस आमच्या मुखातून ज्ञानाचे शब्द योग्य उत्तर असे येणार आहे. And that also will bring great joy in our आणि life. तो आमच्या जीवनासाठी एक मोठा आनंद घेऊन येणार आहे. Because in God's kingdom, कारण देवाच्या राज्यामध्ये there is a joy of the Holy Spirit. तो पवित्र आत्म्याचा आनंद आहे. And that is what God wants to give to each and every one of us. आणि मग तीच गोष्ट देव प्रत्येकाला देऊ इच्छितो.